बघूयात 100% बातम्या। ऐन रामनवमी पूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली आहे। त्यानंतर जमावानं रस्त्यावरच्या वाहनांना आगी लावल्या, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरामध्ये बुधवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला 2 गटात बाचाबाची झाली। त्यानंतर या बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झालं। त्यानंतर जमावानं दगडफेक केली, तसंच समाजकंटकांनी तिथं असलेल्या वाहनांना आग लावली। त्यात पोलिसांचं वाहन सुद्धा जळून खाक झालं। या घटनेनंतर शहरात अफवांचं पेव फुटलं। पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन घटनेची पाहणी केली, तसंच नागरिकांना शांततेचं आवाहन केलं। पोलीस आपल्या पद्धतीने आपलं काम करणार आहे। ज्या लोकांनी दगडफेक केली, काही पोलिसांचे वाहनांना जाळले, प्रत्येक माणसाला शोधून त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे। पोलीस आयुक्त आणि डीजींशी बोललोय। सकाळीच ही पहाटेची घटना झालेली आहे आणि आता ते पूर्णपणे नियंत्रणात आहे। पोलीस आपलं काम करतायत। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी 400 ते 500 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक सुद्धा घेण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेच्या नंतर शहरातलं वातावरण हे निवळलंय। मात्र आता या घटनेवरून राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात 2 गटात तुफान दगडफेक झाली। बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी पोलिसांचं वाहन पेटवून दिलं। गुरुवारी सकाळी तणाव निवळल्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी किराडपुरा भागातल्या घटनास्थळाला भेट दिली। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला। करायचं तुम्ही आणि विरोधी पक्षावर आरोप करायचे। मी 1 महिन्याने सांगतो की यांना दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टी। विरोधी पक्षाचं हे काम आहे। कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल। दरम्यान कुणीही वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करू नये, शांतता राखावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही। छत्रपती संभाजीनगरमधील जाळपोळीच्या घटनेनंतर गुरुवारी शहरातलं वातावरण निवळलंय। मात्र आता त्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। किराडपुरातल्या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। मात्र या घटनेमुळे शहरात होऊ घातलेले महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरव यात्रेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय। त्यासाठी मवियातील तिन्ही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। मात्र बुधवारी रात्री किराडपुरातल्या घटनेमुळे मवियाच्या वज्रमूठ सभेला सरकारकडून परवानगी मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय। महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभा या दणक्यात होती। शिवसेनेच्या सभा सुद्धा होणार आहेत, त्याही दणक्यात होती। एकीकडे महाविकास आघाडीनं वज्रमूठ सभेची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सावरकर गौरव यात्रेचं आयोजन केलंय। परवानगीचा भाग प्रशासनिक आहे। पोलिसांना जर वाटत असेल की त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येणार नाही तर त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात येईल। त्यामुळे 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ विरुद्ध सावरकर गौरव यात्रा असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच दोन्ही बाजूकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे। सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारवरती कठोर शब्दात ताशेरे ओढलेत। यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमध्ये द्वेषपूर्ण भाषण करण्यात येत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत। यानंतर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सरकार कशा पद्धतीनं सत्तेवर आलं आणि काम करत आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे। नपुसक असं सुप्रीम कोर्ट म्हणते, त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं। विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून घेरायला सुरुवात केली आहे। पण विरोधक जे सांगतायत तसं न्यायालयानं बोललंच नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं हे जे बोलतायत यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही। न्यायालय काय म्हणतं हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोक असं बोलतायत, त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही। एकंदरीतच राज्यात काढण्यात येत असलेल्या हिंदू मोर्चांमधून द्वेषपूर्ण भाषणं होत असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे एक प्रकारे हा कथित लव जिहाद प्रकरणावरून होणाऱ्या राजकारणाला चपराक असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। रामनवमीचं औचित्य साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। काही काळासाठी धनुष्यबाण कुणी चोरलं असलं तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत असा टोला ठाकरेंनी लगावलाय। रामटेक ते वांद्र्यातील मातोश्री निवासस्थान असा पायी चालत आलेल्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेचा अध्यक्ष निहाल पांडे याच्या महाभारत यात्रेची सांगता रामनवमीला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली। यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा रामनामावरून शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राम मंदिरातून तुम्ही निघालेला
ठीक आहे, काही काळाकरता धनुष्यबाण त्यांनी जरी चोरलं असलं तरी प्रभुराम माझ्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी रामनामावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असला तरी हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलंय. मातोश्रीच्या बाहेर नवनीत राणांच्या फोटोसह हिंदू शिरणी या आशयाचे बॅनर लावण्यात आलं, ज्यावर जो प्रभू श्रीराम का नहीं वो हनुमान का नहीं वो किसी काम का नहीं असा उल्लेख करण्यात आलाय. रामनवमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्डेमय रस्त्याचा प्रवास टाळून चांगल्या रस्त्यावरून कधी प्रवास करणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलंय. मुंबई गोवा महामार्गाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलंय. गडकरींनी दिलेला हा वायदा पूर्ण व्हावा अशी अपेक्षा कोकणवासी करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66ची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत हवाई पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गातील भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब आणि वनजमिनीच्या मंजुरीला झालेला विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. या महामार्गावरील 250 किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालंय, तर उर्वरित काम मात्र पूर्ण झालेलं नाहीये. मुंबई गोवा महामार्गाची दशा पाहून गडकरींनी खंत व्यक्त केली आहे. येत्या डिसेंबरच्या आत मुंबई गोवा महामार्ग रस्ता पूर्ण होईल यासाठी मी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सगळेजण सहकार्य करा आणि एकदा डिसेंबरच्या ते काम आपण पूर्ण करून टाकू. मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यातून मुंबईकर चाकरमानी दरवर्षी प्रवास करतो. या पार्श्वभूमीवर चांगल्या रस्त्यावरून प्रवास कधी करता येणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलंय. एसआरए प्रकल्पांतर्गत घरं असणाऱ्यांना 10 वर्षापर्यंत घर विकता येत नाहीत. मात्र या घरांबद्दल राज्य मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राज्यात एसआरए प्राधिकरणाअंतर्गत रहिवाशांना मिळणारी घरं 10 वर्षानंतर विकता येण्याचा नियम होता. यात बदल करण्याची मागणी या घरांमध्ये राहणाऱ्यांकडून केली जात होती. ही घरं विकण्याच्या कालावधीत बदल करण्यासाठी महाराष्ट्र क्षेत्र अधिनियम 1971 मध्ये बदल करण्याचा विचार केला जात होता. आता या घरांच्या विक्रीबाबत राज्य मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. आता एसआरए मधील घरं 7 वर्षांनी विकण्याची मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अहमदनगरच्या पारनेरमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये राडा झाला नाही, मात्र हुल्लडबाजांमुळे ग्रामपंचायतीला मात्र फटका बसला. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समीकरण गेले काही दिवसात बनलंय. मात्र पारनेर मधल्या गौतमीचा कार्यक्रम याला काहीसा अपवाद ठरला. पारनेर तालुक्यातल्या जवळी इथं पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारीवर बेफान होऊन नाचले. मात्र काही अतिउत्साही प्रेक्षक गौतमीचा डान्स पाहण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाड्यांवर चढले. त्यामुळे या गाड्यांचे पत्रे फुटलेत. कार्यक्रम गौतमीचा आणि भुर्दंड मात्र ग्रामपंचायतीला असं काहीचं चित्र दिसून आलं. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. येत्या मार्चपर्यंत राज्यातल्या विदर्भ कोकणामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यात 2 आठवड्यापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसातून बळीराजा अजून सावरलेला नाहीये. अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट दाटलंय. मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय. विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईसह कोकणातील 4 जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 आणि 31 मार्चला ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाकाही वाढायला लागलाय. राज्यात मोठ्या उत्साहामध्ये रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राम मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. रामनवमी निमित्तानं राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढण्यात आल्या. संपूर्ण राज्यात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला. नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर पुण्यातल्या तुळशीबागेत श्रीरामाचं प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता राम मंदिरात रामजन्म सोहळा साजरा झाला. पाळणा हलवून रामजन्माची भजनं मंदिरात गायली गेली. मुंबईतही राम मंदिरात रामनवमी उत्साहात पाहायला मिळाली. जळगावातल्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला. गिरीश महाजन यावेळी भजनात लीन झाले होते. नागपुरातल्या प्रसिद्ध रामनगरमधल्या राम मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजा अर्चना केली. पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगर इथल्या राम मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रांमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. संपूर्ण राज्यात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला असून शोभायात्रांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिर्डीत रामनवमीच्या निमित्तानं साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. राज्यातल्या विविध भागातील पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. साई दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
शिर्डीत रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। रामनवमी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची मिरवणूक काढण्यात आली। साईबाबांना सुवर्ण रत्नजडित अलंकार चढवण्यात आले असून साईबाबांच्या समाधीवर भगवा ध्वज लावण्यात आलाय। साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी साई संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यालेगड्डा आणि मंत्री दीपक केसरकर यांनी पाळणा हलवत रामजन्माचा सोहळा साजरा केला। यावेळी साई भक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा देत रामजन्माचं स्वागत केलं। यावेळी साई मंदिर परिसरात रामजन्माचं कीर्तन पार पडलं। शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषांना दुमदुमून गेली असून रामनवमी निमित्तानं शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या। ढोल ताशाच्या गजरात शिर्डीत दाखल झालेल्या पालख्यांमध्ये भाविक साई भक्तीमध्ये तल्लीन होताना पाहायला मिळाले। रामनवमीच्या निमित्तानं साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत अलोट गर्दी केली आहे। इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी दुर्घटना घडली। इथल्या झुलेलाल मंदिरातल्या विहिरीवरचं छत कोसळून 13 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे हळहळ व्यक्त होईल। मध्य प्रदेशच्या इंदूरमधल्या बेलेश्वर झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंदिरात भाविकांची रेलचेल असताना मंदिरातल्या विहिरीचं छत कोसळलं, त्यामुळे इथं असलेले काही भाविक थेट विहिरीत कोसळले, तर इतर भाविकांनी प्रसंगावधान राखत विहिरीतल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या घटनेची दखल घेतली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले। ऐन रामनवमीच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होती। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागूनच असलेल्या हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचं काम अखेर पूर्ण झालंय। हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आलाय, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। मुंबईचा हिमालय पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। मुख्य म्हणजे कोणतेही औपचारिक उद्घाटन न करता हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलाय। 14 मार्च 2019 मध्ये हिमालय पूल कोसळला होता। या दुर्घटनेत 7 जणांनी आपला जीव गमावला होता। त्यानंतर तो पूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला। मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग आणि अन्य काही तांत्रिक कारणामुळे पुलाचं काम रखडलं होतं, मात्र आता पालिकेने कामाला गती देऊन मार्च अखेर पूल सुरू केलाय। हिमालय पूल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे। तसंच पोलादापासून तयार करण्यात येणारा हा पहिलाच पूल ठरणार आहे। हा पूल पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 50,000 पादचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। पुलाच्या बांधकामासाठी 7 कोटी रुपये खर्च आला असून पुलाची लांबी 33 मीटर आणि रुंदी 4.4 मीटर इतकी आहे। भंडारा जिल्ह्यातल्या मोदीवासियांना अखेर देव पावलाय। या गावातील नागरिकांना आता जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागणार नाहीये। भंडाऱ्याच्या मोदी ते अंभोरा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल बांधण्यात आल्यानं नागरिकांची मोठी सोय झाली आहे, आनंद व्यक्त होत आहे। भंडारा जिल्ह्यातील मोदी ते अंभोर दरम्यान प्रवास करण्यासाठी नागरिकांना वैनगंगा नदीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागायचा, मात्र या नदीवर पूल बांधण्यात आल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तब्बल 127 कोटीतून या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे। हा पूल बांधल्यानंतर स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय। जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत नसल्याच्या भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवल्यात। हेल्मेट घालण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून वारंवार केलं जातं, मात्र अनेकदा नागरिक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। या पार्श्वभूमीवर हेल्मेटच्या जनजागृतीसाठी पुण्यातल्या वाहतूक पोलिसांना अनोखी शक्कल लढवली आहे। हे आहेत पुण्यातील वाहतूक विभागाचे पोलीस नाईक अतिश खराडे। त्यांच्यासोबत त्यांच्या बाईकवर असलेल्या श्वानालाही त्यांनी हेल्मेट घातलंय। यामागचं कारण काय, तर नागरिकांना हेल्मेट घालण्याचं आवाहन करण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती केली आहे। हेल्मेट न घातल्यामुळे रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना प्राण गमवावे लागतात। या पार्श्वभूमीवर अतिश खराडे यांनी सुरू केलेल्या जनजागृतीचा बोध हेल्मेट न घालणारे घेतील आणि हेल्मेट घालतील इतकीच अपेक्षा। रायगडच्या रोह्यातील गणेश नायक या तरुणाचं सर्वत्र सध्या कौतुक होत आहे। या तरुणानं आपल्या 7 एकर जागेमध्ये पशुपक्षींसाठी एका संस्थेची निर्मिती केली आहे। या संस्थेच्या माध्यमातून हा तरुण जखमी प्राणी पक्ष्यांवर उपचार करतोय, त्यामुळे जखमी प्राण्यांसाठी ही संस्था देवदूत ठरली। रायगडच्या रोहा तालुक्यातल्या कोलाडीतल्या एका तरुणानं नवा आदर्श निर्माण केलाय। अॅनिमल मॅटर टू मी या संस्थेच्या माध्यमातून गणेश नाईक हा तरुण अनाथ आणि जखमी पाळीव प्राण्यांसाठी देवदूत ठरतोय। रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेल्या प्राण्यांवर हा तरुण उपचार करून त्यांची देखरेख करत असतो, त्यामुळे जखमी आणि अनाथ प्राण्यांना हक्काचं आश्रयस्थान मिळालंय। प्राणी पक्षी आणि जनावर आहेत ह्यांना ते घेऊन जातात आणि त्यांच्या तिथं योग्य प्रकारे उपचार करून पुन्हा व्यवस्थित झाल्यानंतर त्यांच्या आदिवासात सोडून देतात। वृद्धाश्रम अनाथाश्रम तर अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत, मात्र जखमी प्राण्यांसाठी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच संस्था कार्यरत आहेत। जोपर्यंत जखमी प्राणी स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत त्यांचं पालनपोषण या ठिकाणी केलं जातं। त्यानंतर या प्राण्यांना त्यांच्या आदिवासात सोडलं जातं, त्यामुळे जखमी प्राणी पक्ष्यांसाठी अनाथालय वरदान ठरतंय। पत्रकाराची गैरवर्तन आणि धमकी दिल्याप्रकरणी भाईजान सलमान खानला मोठा दिलासा मिळालाय। मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधातील पत्रकाराचा फोन हिसकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा खटला रद्द केला।
अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टानं सलमान विरोधात बजावलेलं समन्स फेटाळत हायकोर्टानं संपूर्ण प्रकरण फेटाळलंय। सलमान खानवर 2019 साली पत्रकार अशोक पांडेंसोबत गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप आहे। 2019 साली सलमान सायकलिंगसाठी गेला होता, तेव्हा पत्रकारानं त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला। त्यावेळी सलमाननं पत्रकाराचा फोन हिसकावला। पत्रकाराच्या मते त्यांनी अभिनेत्याच्या गार्डची परवानगी घेतली होती, तरीही सलमाननं त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप पत्रकारानं केला। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले, त्यामुळे सलमानला मोठा दिलासा मिळाला। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।